सध्या प्रलंबित असताना आता ओबीसी देखील मैदानात उतरलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजानं गावबंदी केली होती त्याच धर्तीवर आता ओबीसी समाज आता गावबंदी करतोय, त्याच्याकडे कसं पाहता? नाही, कोणी आंदोलन करावं कोणी न करावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. आम्ही त्यात नाही रोखू शकणार कोणाला. हे प्रत्येकजण आंदोलन करावं, त्यांनीही करावं, आम्हीही करावं, त्याबद्दल काय दुमत नाही आणि आम्ही त्यांना कधी विरोधक मानलेलं नाही, कधी मानणार सुद्धा नाही. परंतु बरोबरी नाही केली पाहिजे आणि हटकून केलं नाही पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. जाणून बुजून करणं, हे समोर मराठा बसला म्हणून त्याच्यासमोर परत दुसऱ्याने कुणीतरी बसायचं, फक्त हे बरोबर नाही आहे. अधिकारी याचा अर्थ असा नाही की हटकून करायचं, हे नसायला पाहिजे. एवढंच म्हणणं आहे आमचं त्यांना. कारण कदाचित आज आम्ही अडचणीत आहेत, आम्ही आज आरक्षण मागतोय म्हणून तुम्ही असं करणार असाल, कदाचित असं ग्राह्य धरा आता आमचं आंदोलन संपलं थोड्या दिवसानं, त्याच्यानंतर तुम्ही एसटीतलं आरक्षण मागायला लागलात वर्षानं 2 वर्षानं, त्यावेळेस जर मराठ्यांनी जर असंच केलं तर तुम्हाला काय वाटेल? मुद्दाम करायलात ना तुम्ही. समजा मग आम्ही तुमच्या समोरच मुद्दाम लाखाने बसलो तर तुमची भूमिका काय होईल? त्यामुळे आपल्यात सरकारचं ऐकून उगाच त्यांनी तेढ निर्माण करून एवढंच म्हणणं आहे, पण त्यांना आम्ही विरोधक मानलेलं नाही, मानणार सुद्धा. दादा, जे नितीश कुमारांनी दिलेलं 50% वरचं आरक्षण होतं ते आरक्षण उच्च न्यायालयानं रद्द केलेलं आहे. कसं पाहता याकडं? महाराष्ट्रात देखील 10% आरक्षण दिलं गेलं, ते टिकू शकतं का? काय वाटतंय? मी त्याच वेळेस सांगितलं होतं माझ्या ज्ञानाप्रमाणे, मला माहीत नाही अभ्यासकांचं याच्यावरती काय मत आहे, पण ते टिकणारच नाही. 50%च्या वर गेलं टिकत नाही. जर मराठा समाज 10% मागासिद्ध झाला तर त्यांनी 50%च्या 27% आरक्षण घ्यायला आवश्यक होतं. त्यांनी ते मुद्दाम घेतलं नाही, याचा अर्थ ते जाणारच आहे. जरी ते निवडणूक होस तर राहिलं, निवडणूक झाल्यावर का होईना ते 100% जाणार आहे. सरकार पुन्हा मराठ्यांच्या नरड्यात औषध ओतायचंच काम करणार आहे, हे 100% खरं आहे. त्यापेक्षा मलाही कळत नाही आहे, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर बाकीच्यांना आरक्षण मिळालं. मराठ्यांचं 1884 म्हणजे 150-200 वर्षापूर्वीचं आहे, तुम्ही का देत नाहीत? सरकारनं ठामपणानं सांगणं गरजेचं आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मराठा समाजसुद्धा माझ्यामध्ये. सरकारनं स्पष्ट सांगावं आता मराठ्यांचं गॅजेट आहे हैदराबादचं, सातारा संस्थांचं आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे. हे 150-200 वर्षापूर्वीचा विषय. आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यावंच लागणार आहे. तुम्हाला सांगतो, एकाच दिवसात जातीवाद बंद होईल, एकाच दिवसात. जे कायदे ते आम्हाला द्यावं लागणार आहे, त्यांच्या नोंदी द्यावं लागणार आहे. सरकार काय करायला लागले? त्यांना म्हणताय आम्ही देणार नाही त्यांना, आणि आम्हाला अलग म्हणताय आम्ही देणार आहे ओबीसी त्यांना. याच्यापेक्षा त्यांनी स्पष्ट बोलावं आता काय बोलायचं ते. मग याच्यामध्ये खोटं नेमकं कोण बोलतंय? सरकार. म्हणजे 70 वर्ष सरकार फुलंच ना, पण त्यांना कळा नाही. आता ते आंदोलन कशासाठी करतात त्यांनाच कळा नाही. आम्हाला विरोध करायसाठी कशाला शक्ती व्हायला घालता? तुमचं एनटी व्हिजेंटीमध्ये आरक्षण तुम्हाला धक्काच लागत नाही, कशाला तुम्ही आमच्या विरोधात येत आहे विनाकारण? देव जरी आला तरी त्यांना धक्का नाही लागत बाबा, विनाकारण तुम्ही भांडणं उकरून घ्यायला लागलात, असं झालं आहे. पण याच्यात आता सरकारचीच भूमिका महत्त्वाची. सरकारने सरळ सांगायला पाहिजे हैदराबादचं गॅजेट आम्हाला लावणं बंधनकारक आहे, कारण मराठा समाज 150-200 वर्षापूर्वीपासून आरक्षणात आहे, त्यामुळे द्यावंच लागणार आहे. तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जातीवाद बंद होईल, दुसऱ्या दिवशी सकाळी. हे जास्त वाढवायला लागले सरकार जातीवाद. त्यांना दोष आंदोलन करताना देऊन उपयोग नाही. गिरीश महाजन